श्री स्वामी समर्थ. या जगात माणूस सगळं मिळवतो, पण तरीही त्याचं मन शांत नसतं. पैसा असतो, माणसं असता, यश असतं, पण आत कुठेतरी एक पोकळी असते. कधी अचानक संकट येतं, कधी अपयश, कधी आजार, तर कधी कोणाचा तरी विरह. अशा वेळी माणूस आतून तुटतो आणि त्या क्षणी जर कुठून तरी एक आधार मिळाला तर जीवन पुन्हा उभं राहतं. आणि तो आधार म्हणजे तुमचा विश्वास असेल तर नक्कीच श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणजे फक्त एक संत नाहीत, ते म्हणजे भक्ताच्या आयुष्यातील सावली आहेत. ऊन असो, पाऊस असो, वादळ असो, स्वामी नेहमी सोबत असतात. दिसत नाहीत पण जाणवतात, बोलत नाहीत पण सगळं समजतात. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तात्रयांचे अवतार मानले जातात. त्यांची लीला, त्यांचे मार्ग, त्यांची कृपा सगळंच अगम्य आहे. स्वामी कधी कुणावर रागवतात तर कधी कठोर वागतात, पण त्या कठोरतेमागेही भक्तांचंच कल्याण असतं. कारण स्वामी समर्थ फक्त सुख देत नाहीत, ते माणूस घडवतात. अनेक भक्त सांगतात की स्वामींनी त्यांचं आयुष्य पूर्ण बदलून टाकलं. कुणाचं संसार वाचवला, कुणाला आजारातून बाहेर काढलं, कुणाला चुकीच्या मार्गावरून परत आणलं. पण स्वामी कधीही चमत्काराची जाहिरात करत नाहीत, ते शांतपणे पडद्यामागून काम करतात. स्वामी समर्थांची खरी ओळख संकटात होते. जेव्हा सगळं हातात सोडतात तेव्हा स्वामी हात धरतात. जेव्हा जग अशक्य आहे असं म्हणतं तेव्हा स्वामी म्हणतात, थांब, मार्ग नक्की निघेल. स्वामी भक्ताला एकच गोष्ट शिकवतात, पूर्ण शरणागती. मी करतो या अहंकारापेक्षा स्वामी करतील हा विश्वास मोठा आहे. जो माणूस हे शिकतो त्याचं आयुष्य हलकं होतं, काळजी कमी होते, भीती दूर जाते. स्वामी समर्थ कधीही भक्तांच्या आयुष्यात अनावश्यक दुःख देत नाहीत. जे दुःख येतं ते भक्ताला मजबूत करण्यासाठी. सोन्याला जसं आगीत तपावं लागतं तसं भक्तालाही कधी कधी परीक्षा द्यावी लागते. पण त्या परीक्षेत स्वामी कधीच दूर नसतात. अनेक वेळा आपण स्वामींना प्रश्न विचारतो, माझ्याच आयुष्यात का, मीच का त्रास सहन करतोय. पण वेळ गेल्यावर कळतं तेच दुःख आपल्याला योग्य माणूस बनवतं. स्वामी समर्थ भक्ताला फक्त मागणं शिकवत नाहीत, तर स्वीकार करायला शिकवतात. जे मिळालं त्यात समाधान आणि जे नाही मिळालं त्यात स्वामींची योजना आहे हे समजायला लावतात. स्वामी समर्थांच्या दर्शनाने मन शांत होतं, डोळे भरून येतात, शब्द नकोसे वाटतात. फक्त मनातून एकच आवाज येतो, स्वामी आता पुरे. आणि तेवढ्यातच मनाला शांती मिळते. स्वामी समर्थांचा जयघोष असा करावा की मन शांत होईल. श्री स्वामी समर्थ हा फक्त नारा नाही, तो एक कवच आहे. संकटात संरक्षण देणारं, भीती दूर करणारं, मनाला बळ देणारा मंत्र आहे. स्वामी कधी एखाद्या गरीबाच्या रूपात भेटतात तर कधी एखाद्या रागीट माणसाच्या रूपात शिकवण देतात, तर कधी एखाद्या संधी अचानक समोर आणतात. आपण ओळखत नाही पण स्वामी काम करत असतात. भक्ताने फक्त एवढंच करायचं असतं, मनापासून स्वामींवर विश्वास ठेवायचा. दिखाव्याची भक्ती नको, शब्दांची मोठी पूजा नको, फक्त एक सच्चा भाव पुरेसा असतो. स्वामी समर्थ म्हणतात, असं वाटतं की तू प्रयत्न कर, बाकी मी बघतो. आणि खरंच जो स्वतःला स्वामींच्या चरणी अर्पण करतो त्याचं आयुष्य
स्वामी सांभाळतात. मग चिंता कसली, भीती कसली, भविष्याची काळजी कसली? फक्त एकच नाव पुरेसं आहे, श्री स्वामी समर्थ. शेवटी एवढंच म्हणेल, जर आयुष्यात कुठेही अडकलास, मन थकलं असेल, डोळे भरून येत असतील, तर शांतपणे डोळे बंद कर आणि मनात म्हणा, स्वामी तू आहेस ना? उत्तर लगेच मिळेल, शब्दात नाही पण मनाच्या शांततेत. श्री स्वामी समर्थ. आणि मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.